मित्रांनो नमस्कार, मी विशाल येवळे स्वागत करतो आपलं परत एकदा MS फार्मर यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज बारामती येथे आपण कृषी प्रदर्शनाला आलेलो आहोत। तिथं सगळ्यात मोठं भारतातील कृषी प्रदर्शन लागलेलं आहे। सोबतच त्यामध्ये आपण आज नामांकित जी सीड्स कंपनी आहे, नामांकित जी कंपनी आहे त्या कंपनीचा आपण सीड्स कंपनी आहे इथं सिंजेंटा व्हेजिटेबल, तिथे जे वेगवेगळे प्लॉट आहे आपल्याला इथं फ्लॉवर झालं, सोबतच आपल्याला टोमॅटोचंही प्लॉट इथं आपल्याला बघायला मिळणार आहे। त्याबद्दल थोडक्यात अशी माहिती आपण सरांच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करू। नमस्कार। आज आपण बघितलं नाव आहे रॉयल बॉर्ड। ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे परफेक्ट कॅबेज शेतकऱ्यांना काय पाहिजे ते सगळे गुण ह्याच्यामध्ये आहेत की आपण बघायला गेलो तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की आर्मी येणारी व्हरायटी म्हणजे याच्यामध्ये प्रत्येकाच्या गोष्टी कडकपणा चांगला आणि हार्वेस्टिंगला माल येतो आपला वन टाईम हार्वेस्टिंगला येतो। या गोष्टी याच्यामध्ये आहेत आणि मार्केटला याला मागणी डिमांड आहे। सरीच्यावर आता तुम्ही इथं जर मल्चिंगवर लागवड केली पण शेतकरीला मल्चिंगवर लागवड करू शकत नाही, तर घाण्या रोगाचा जो प्रादुर्भाव होतो त्याला कसं नियंत्रण काही लोक वेळ पद्धती करतात, काही असं नाही की डॉक्युमेंट आपण करू शकतो पद्धतीमध्ये त्याच्या व्हरायटीमध्ये अजून सगळ्यात पाटलाला कुठं काय लागलं सर आपली व्हरायटी काय वैशिष्ट्य धन्यवाद। शेतकरी मित्रांनो इथे जी व्हरायटी आहे सिंजेंटाची फ्लॉवरची ती थोडक्यात मॅडम जाऊन आपण जाणून घेऊया। पुढे लागले तर गड्डा पूर्ण 1-1.5 kg पर्यंत चिकट साईज होते आणि गड्डा पूर्ण बघू शकते एकदम टणक मजबूत आणि पानं पूर्णपणे ब्लांच असतात, पानं पूर्णपणे ब्लांच असतात म्हणजे कसं नाही का पानं गड्डा 1-1.5 kg पर्यंत होईपर्यंत पूर्ण झालेलं असते। त्याच्यामुळे उन्हामुळं त्याची सौंदर्य आणखी काय वैशिष्ट्य सांगू? अजून तुम्ही वैशिष्ट्य तुम्ही बघू शकता, पानांची साईज खूप वाढली, त्याच्यामुळे हाईट पण झालेली आहे आणि गडची साईज 1-1.5 kg पर्यंत। धन्यवाद मॅडम। आपण सिंजेंटा कंपनीच्या फ्लॉवरबद्दल तर माहिती बघितलीच आहे, सोबतच सिंजेंटा कंपनीचं नवीन जी आले तेही करत आहे अशी व्हरायटी मॅडम आपण थोडक्यात सिंजेंटा 6 व्हरायटी आहे 6 केलंच आहे। मॅडम कडून थोडक्यात ती बाहोची माहिती करून घेऊ, कारण बाहोची जी लागवड आहे ती कोणत्या महिन्यामध्ये योग्य राहते? ते आणि वाण आहे, तुम्ही ऑक्टोबर पासून पर्यंतची लागवड करू शकता। मॅडम आपले हार्वेस्टिंगला किती दिवसात येतो लागवड? दिवसालाही तोडायला निघेल, थंडीचा कालावधी असेल तर तुमची 70-75 दिवसालाही चांगली तोडायला निघते। बरोबर। याची जे आपण जर कधी बघितलं किपिंग क्वालिटी ट्रान्सपोर्ट साठी कशी मागणी असते? याची जर आपण टिकवण क्षमता बघितली तर हा गोल टोमॅटो आहे, ज्याला आपण गावरानी गोल टोमॅटो म्हणतो, तर याची जी टिकवण क्षमता आहे ती फार चांगली आहे। याच्यामध्ये तुम्ही बघू शकतात की आपली लाल टोमॅटो झालेले आहेत, त्यांना मी हाताने दाबतीये पण तुम्ही याचं टणकपणा जी आहे ते तुम्ही बघू शकता। मित्र 6 परतही चांगला बाहोचा परफॉर्मन्स इथं आपल्याला बघायला मिळतो आणि टणकपणाही याचा खूप चांगल्या प्रमाणात इथं आपल्याला झालेला दिसतो। आणि मालाचा जर कधी विचार केला तर 6 पेक्षा नक्कीच बाहोला जास्त माल इथं धरण्यात इथं लागलेला आहे। बघू शकता फुटवे पण आपण इथं बघितले तरी 1 नंबर फुटवा इथं झालेला आपल्याला दिसून येतो आणि सोबतच आपल्याला मालाची साईज आणि मालही चांगल्या प्रमाणात इथं पकडलेला या व्हरायटीने आपल्याला दिसूनच येत आहेत। तर शेतकऱ्यांना एक विनंती आहे की साहो आणि बाहो दोघही आपलेच वाण आहे। ज्या शेतकऱ्यांना छोट आकाराचं फळ हवं आहे गोल मध्ये त्यांनी साहो करावं, ज्यांच्या मार्केटला व्यापाऱ्यांची मागणी ही मोठ्या टोमॅटोची आहे, गोल मोठा टोमॅटो, त्यांनी बाहो करावं। अशा प्रकारे शेतकरी बंधूंनो तुम्ही बाहोचीही लागवड करू शकता आणि साहोचीही लागवड करू शकता। धन्यवाद।
सोबतच आपण सिजेंटा कंपनीची जे मिरचीचा प्लॉट आहे इथं त्याबद्दल थोडक्यात सरांकडून माहिती जाणून घेऊया. सर नमस्कार, माझं नाव अण्णा सुखोत, सिंजेंटा इंडिया लिमिटेडचा प्रतिनिधी. आज बारामती एक्झिबिशन मध्ये मी सर्व शेतकरी बांधवांचं ओल्या मिरचीच्या प्रात्यक्षिक प्लॉट मध्ये सहर्ष स्वागत करतो. तर आज आपण इथं लावलेले नवीन वाहन आहे HPH 1085. तर हे डार्क ग्रीन सेगमेंट मधलं नवीन वाहन आहे. तर या वाहनाचं तुम्ही आज इथं प्रात्यक्षिक प्लॉट बघू शकता, फळांची संख्या बघू शकता. तर HPH 1085 ची खासियत काय आहे, तर सर्वप्रथम डुएल पर्पज मिरची आहे, म्हणजे ओलीसाठी आणि पिकवण्यासाठी चालणारी मिरची आहे. त्याचबरोबर आज व्हायरस टॉलरन्स ह्याचा खूप चांगला आहे. फुटव्यांची संख्या आणि साईज मोठी आहे. त्याचबरोबर तुम्ही आज याचे कॅनोपी बघू शकता, पानांची संख्या आणि भरलेलं झाड आहे, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये सुद्धा तुम्ही ह्याची लागवड करू शकता वर्षभर कधी. त्याचं जर ॲव्हरेज यील्ड बघितलं तर 18 ते 20 मेट्रिक टनापर्यंत उत्पादन येतं ओलिताचं. आणि ड्रायमध्ये वाळवल्यानंतर ह्याचं 2.5 ते 3 मेट्रिक टनापर्यंत ती उत्पादन देऊ शकते. तर सर्वप्रथम ह्याचं मिरचीचं आपण जर एकरी मिरचीची लेंथ बघितलं तर 15 सेंटीमीटरपर्यंत लांब आहे आणि ह्याचा घेर बघितला तर 1.2 सेंटीमीटर वजनदार मिरची आहे. सर्वात महत्त्वाची चकाकी आणि लवचिक मिरची आहे, त्यामुळे मार्केटला पाठवताना मोडणे वगैरे होत नाही आणि चांगला बाजारभाव मिळवून देणारी व्हरायटी. तर सर्व शेतकरी बंधूंना मी आवाहन करतो की ह्या व्हरायटीचं उत्पादन घ्यावं आणि चांगला पैसा उत्पादन करून घ्यावं. धन्यवाद साहेब, छान तुम्ही माहिती आमच्या शेतकऱ्यांना दिली. शेतकरी मित्रांनो, जे काही इथं सिंजेंटा कंपनीचे 4ही प्लॉट आपल्याला लाईव्ह डेमो प्लॉट जे होते ते आपण बघितले आहेत. सोबतच आपण नवीन कंपनीचे जे काही व्हरायटी आहे तेही दाखवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करतच आहे. व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. धन्यवाद.